नमस्कार मंडळी, मी अर्चना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर मंडळी, आपला आजचा विषय आहे तुळस. आपल्या प्रत्येकाच्याच अंगणामध्ये तुळस असते आणि ह्या तुळशीची पूजा केल्याशिवाय आणि तेही नित्यनेमाने पूजा केल्याशिवाय पूजा संपन्न होत नाही किंवा पूजा आपली पूर्ण होत नाही असेही म्हटले जाते. तर मंडळी, ही जी तुळस आहे, ह्या तुळशीला जे काही अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे, ही तुळस आपल्या अंगणामध्ये असण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे श्री भगवान विष्णू. भगवान विष्णू यांना तुळस ही अतिशय प्रिय आहे आणि त्यांना त्यांच्यासमोर जर तुळशीपत्र ठेवलं तर ते अतिशय प्रसन्नही होतात. तुलसीवरील उदक जेव्हा आपण आपल्या मस्तकी लावतो तेव्हा आपल्याला गंगा स्नानाचे पुण्यही प्राप्त झाले असंही म्हटलं जातं. त्यामुळे नित्य पूजा केल्याशिवाय आपली पूजा पूर्ण होत नाही असेही म्हटले जाते. मरतेवेळी मनुष्याच्या अंगावरती ज्यावेळी आपण गंगाजल शिंपडतो त्याचवेळी तुलसीपत्रही ठेवले जातात, कारण गंगाजलाबरोबरच तुलसीपत्र ठेवले तर मनुष्य हा वैकुंठात जातो असंही समजलं जातं. पूर्वीच्या काळी एक महान ऋषीमुनी होऊन गेले आणि त्यांनी एका जन्मेजय नावाच्या राजाला सांगितलं होतं की ज्याच्या घरी तुळशी वृंदावन असते ते नेहमी धन्य असतात, त्यांच्या घरी नेहमी संपत्ती टिकून राहते आणि ते कधीही दारिद्र्य होत नाहीत. तसेच जे तुलसीची नित्यनेमाने पूजा करतात त्यांना श्रीहरीची भक्ती प्राप्त होते. आणि महत्त्वाचे म्हणजे ही तुळस श्री भगवान विष्णूंना अतिशय प्रिय असल्याने जे ह्या तुळशीची नित्यनेमाने मनोभावे पूजा करतात त्यांना भगवान विष्णू नेहमी सुखी ठेवतात. भगवान श्री विष्णूंना तुळस ही अतिशय महत्त्वाची किंवा अतिशय प्रिय का होती या पाठीमागे काही आख्यायिका सांगितल्या जातात आणि त्यातच एक आख्यायिका म्हणजे पूर्वीच्या काळी एक जालिंदर सूर नावाचा राक्षस होऊन गेला आणि त्याची पत्नी त्या पत्नीचे नाव होते वृंदा. वृंदा ही अतिशय महापतिव्रता स्त्री म्हणून ओळखली जात असत. तिच्या त्या पुण्य प्रभावामुळे अक्षरशः तो जो राक्षस होता तो देवांनाही अजिंक्य झाला होता, त्याला हरवणं कुणालाही शक्य नव्हतं. अशा वेळी श्री भगवान विष्णूंनी काय केलं की त्यांनी ठरवलं जोपर्यंत आपण वृंदेलाच भ्रष्ट करत नाही तोपर्यंत जालिंदर सुराचा पराभव करणे शक्य नाही. अशा वेळी त्यांनी एक दिवस जालिंदर सुराचंच रूप धारण केलं आणि त्या वृंदेचं सत्वहरण केलं आणि पुढे चालून हीच वृंदा लक्ष्मी रूपात प्रगट झाली. पण ह्या वृंदेचे आणखी महत्त्व वाढवण्यासाठी भगवान विष्णूंनी तिच्यासोबत विवाह केला आणि कार्तिकी शुद्ध द्वादशी दिवशी आपण जो तुलसी विवाह करतो तोच तुलसी विवाह म्हणजे हा विष्णू आणि तुलसीचा विवाह असतो. आणि हा तुलसीचा विवाह आपल्याकडे खूप आनंदाने आणि मोठ्या थाटामाटात आपण सर्वजण साजरा करत असतो. तसेच भगवान श्रीकृष्ण म्हणतात की अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनीच तुळशीची पूजा करावी. रोज जे नित्य नियमाने तुळशीची पूजा करतील त्यांना कधीही दारिद्र्य राहत नाही असं श्रीकृष्णाने म्हटले आहे. तसेच तुळशीला प्रदक्षिणा घालणाऱ्यांना कशाचीही भीती राहत नाही. पूजा करताना ज्यावेळी दिवा लावला जातो त्या दिव्याखाली थोड्याशा अक्षदा ठेवाव्यात, कारण असं म्हटलं जातं की अक्षदांचे आसन ग्रहण करण्यासाठी विष्णू तेथे विराजित होत असतात आणि विष्णू हे एका ठिकाणी भक्तांच्या हृदयात असतात तर त्याच वेळी ते दुसऱ्या ठिकाणी तुळशीजवळही असतात. तर मंडळी, अशा प्रकारे अक्षदा हे शुद्धतेचेही प्रतीक मानले जाते. त्यामुळे त्या ठिकाणी नेहमी लक्ष्मी ही सदैव वास करत असते. ज्या ज्या ठिकाणी आपण अक्षदा वाहतो त्या ठिकाणी नेहमी सदैव लक्ष्मीचा हा वास असतो. पुढे चालून असंही सांगितलं जातं की या तुळशीला इतकं अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं होते की ही तुळस वैकुंठातून मृत्यूलोकातही नेण्यात आलेली होती. अशा प्रकारे रोज तुळशीची पूजा करावी, रोज तुळशीला दिवा लावा, नित्यनेमाने तुळशीला पाणी घालून तुळशीची नित्यनेमाने पूजा केल्याने आपल्या घरात सदैव लक्ष्मीचा वास राहतो. आपल्या सर्वांच्या अंगणामध्ये जे काही तुलसी वृंदावन असते त्या तुलसी वृंदावनाबद्दल मला जे काही थोडंफार माहिती होतं ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.